बाई नुसतं कसं तरीच हो राहिलं. या डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर अजून येईना. कधी येतो काय माहित बाई डॉक्टर. नुसतं कसं काय हो राहिलं मला. झोप येईना. अरे बापरे. याकडे की नुसतं अंग असं कसमसायला लागलं. कधी येतो बाई तो गाले डॉक्टर. मला म्हणा आत्ता येतो, अजून पत्ता नाही त्याचा. आई आई ग. अरे बापरे. असं कधीच झालं नाही ग बाई. कोण आहे? कोण आहे? घाले डॉक्टर आहे. घाली डॉक्टर आले का तुम्ही? हो हो. अहो या ना दार लोटेलाच आहे, या. लोटेले का? हा या या डॉक्टर साहेब, तुमची वाट पाहत होते. अहो आलो, येणारच होतो. पेशंट जास्त होते ना. हा का? हा मग तेव्हा तिला टाइम लागतोच. हा असं बर काय होतंय काय तुम्हाला? अहो डॉक्टर नुसतं कसं तरी हो राहिलं. नुसतं अंग असं कसमसू राहिलं. काही कळणाच बाई मला कोणता आजार झालाय नेमका. हे म्हणजे असे हात पाय गळाले का काय बा? अहो हात पाय गळाले नाही, ताप नाही, थंडी नाही, पण कसं तरी बाई नुसतं अंगातून असं होऊन येऊ राहिलं आणि झोप लागाना. हा का? हा थांबा मग असं हो राहिलो डॉक्टर. पाहतो. अहो तुम्ही काय करू राहिले थांबा डॉक्टर? थांबा. हा पाहू राहिलो मी. पाहू राहिली. हा. अहो डॉक्टर मी का तुम्ही डायरेक्ट हात धरून राहिल्या बाई? अहो डॉक्टर तुम्हीच आहे, पण मग असं डायरेक्ट तुम्ही पांघरून काढून आणि हे काय करू राहिले? थांबा, तुम्हाला नाही माहिती तपासायचं तुमचं पोट दुखतं का काय येतं पाहू द्या. अहो, माझं पोट नाही दुखत. शांताबाई हा कसं वाटतं आता? या शिरा बिरा दुखती नाही ना? अहो शिरान ते काहीच दुखत नाही डॉक्टर साहेब माझं. मला आहे ना नुसतं असं कसं तरी हो राहिलं हो. कस तरी? कान? अहो कान डॉक्टर साहेब, हं? कानाचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि कायचाच प्रॉब्लेम नाही. या ग सारखा. आई आई ग. अरे बाप. काचा प्रॉब्लेम नाही म्हणते, मग तुमचं दुखत काय नियम का हो बाई? हा. तुम्ही म्हणते मला कानाचा प्रॉब्लेम नाही, आमक्याचा नाही, तमक्याचा नाही, मग तुमचं दुखत काय नेमकं? तुमचं दुखत नेमकं कुठं? पुढं हे तर कळायला पाहिजे ना आम्हाला. हा म्हणजे तुम्हाला ते कळायला पाहिजे, ते बरोबर आहे. अहो डॉक्टर साहेब नुसतं आतल्या आत दुखू राहिलं. आतल्या आतल्या आत ना म्हणजे नुसतं असं कसं तरी होऊन राहिलं. हा का? म्हणजे पोटात दुखतं का? नाही मग? पोटात बी नाही आणि आता कसं वाटतं? आ, आता कसं वाटतं? हे तुम्हाला आता एकदम मस्त, म्हणजे थंडी नाही तापही नाही. अहो काय करू राहिले? हं? अहो काय करू राहिले डॉक्टर साहेब तुम्ही? अहो तुम्ही तर आता नीट झालत्या. अहो डॉक्टर काय करीत होते तुम्ही? अहो काय करीत होतो म्हणजे मी तुम्हाला असं जवळ घेतलं. हा, तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं होतं. आणि सोडल्यावर तुम्हाला सोडल्यावर परत तसंच होऊन राहिलं. बाई हा आता कसं वाटतं तुम्हाला? आता भारी वाटतंय हो. आणि सोडल्यावर परत तसंच व्हायला लागलं. जे आधी होत होतं ना हा तसंच होऊन राहिलं. आता परत चांगलं वाटू राहिलं हो. हा ना? हा आणि सोडल्यावर परत तसंच होऊन राहिलं. तसंच होतं. हा म्हणजे आधी जसं होत होतं ना त्या आतमधून नुसतं कस तरी होऊन राहिलं बाई. अहो मग शांताबाई तुम्ही आजारी नाही आहे? नाही का? नाही नाही नाही, तुम्हाला थंडी नाही, ताप नाही, काहीच नाही. तुम्हाला हा नैसर्गिक आजार लागला. नैसर्गिक आजार लागला. बापरे. म्हणजे हा कोणता आजार? मला कस काय लागला एवढा मोठा आजार? तुम्हालाच नाही आजार लागला, हा हा प्रत्येक माणसाला आजार राहतो आणि बाईला आजार राहतो. हा का? हो हो. अहो पण मग आता तुम्हाला
आजार आहे आणि मलाच कस काय अचानक लागला? अहो काहींना सारखा सारखा उद्भवतो हा का? आणि काहींना एवढा काय उद्भवत नाही. काही माणसांना हा काही बायांना हा. दमादमानं तो उद्भवतो. हा का? हा मला एक सांगा, हा. आता तुमचा नवरा कुठे आहे? अहो मा नवरा आहे ना डॉक्टर साहेब, 2-3 महिने झाले कंपनीत जायले. हा तर मग ते येते तसे, पण या टायमाला 2-3 महिने आलेच नाही. ते म्हणा कंपनी सोडूच नाही राहिली, दुसऱ्या गावाला कंपनीत आहे ना, हा. त्याच्यामुळे ते 2-3 महिने झाले आलेच नाही. अहो म्हणूनच तुम्ही आजारी झाल्या. हा का? आणि मग म्हणजे मा नवरा फोनवर बोलतो ना, पण अहो नुसतं बोलून काय करत्या मग तुम्ही? तो इडवाचा तवा जवळ झोपायचे का? हा. हा? आता ये काय विचारलं झालं का डॉक्टर साहेब? नवरा बायको असलं म्हणजे जवळ झोपणारच ना. अहो मग तोच आजार आहे तुम्हाला बाई. हा का? मग म्हणजे मा नवऱ्याला आहे का? मला बी दोघांना झाला का मग? तुम्हाला दोघांना तोच आजार आहे. अरे बापरे, मग आता डॉक्टर साहेब मा नवऱ्याचं कसं होणार? अहो कसं होणार? तो तिकडे त्याच्या कंपनीमध्ये का आला तरी कवल्या मारित असत. हा का? हा. आणि तू कवल्या मारित असत. हा का? हो. मला तो असा आजार झालाय, हा तो नैसर्गिक आजार झाला. हा माणसाला असतो, बाईला असतो, जो जीव सजीव असतो ना, हा प्रत्येक याच्यात तो आजार असतो. हा का? हो. पशु पक्षी प्राणी हा हा सगळ्यांना तो आजार असतो. आणि तो आजार तुम्हाला जाणवला. हा का? म्हणून असं होतंय का? हो. म्हणून तुम्हाला ते लई कष्ट द्या असं होत. डॉक्टर साहेब, हा? मग आता याच्या उपचार काय करायचा हो? याच्या उपचार एवढाचे. हा तुम्ही म्हणते ना याच्या उपचार काय का, याच्यावर मी तुम्हाला उपाय दाखवून देतो. बर बर. पसायचं जे, हा हा ते गळ्यात घालतो. गळ्यात? राहू द्या असं, ते बरोबर दाखित तिळत याच्यात दाखित याच्यात. अच्छा, म्हणजे गळ्यात असलं तरी हो दाखवता का? दाखवतो. बर बर. मग त्या आजारावर तुम्ही उपचार देत होते ना? हो देऊ राहिलो. काय मी येऊ राहिलो ना, काय तुमच्या पै येऊ राहिले? म्हणजे यावा. आता कसं वाटतं? आता छान वाटतंय हो. गार गार वाटत का? हा हा. कसं वाटतं बाई? आता चांगलं वाटतं. हा. सोडल्यावर कसं वाटत? आता परत तसंच होऊ राहिलं. होत ना. हा रोग तुम्हाला लागला, याचं नाव आहे प्रेम रोग. हा का? प्रेम रोग. हा का? हा रोग लागला तुम्हाला. बापरे, मग आता थांबा आता. तुमचा प्रेम रोग तुम्हाला लागला. डॉक्टर साहेब काहीतरी औषध गोळ्या द्या ना, नुसतं कसं तरी होऊ राहिलं. त्याला औषधही नाही, गोळी नाही. हा का? हा, त्याला लेमन गोळी लागेल. लेमन गोळी? हो ती देतो तुम्हाला. हा का? देतो, मीच देणार आहे ती. थांबा. बापरे. आता तुम्ही एक काम करा, हा. असे पाय खाली करा. खाली का? हो. पाय राहू द्या, असे झोपा ना. असं झोपू हा का? झोपा झोपा. बर बर. करा असे पाय खाली. केले का? हा हो. थांबा, मग मी लाईट बंद करतो. लाईट? हा. आता लाईट का म्हणून बंद करू राहिली तुम्ही डॉक्टर? ऐका, तुमचा प्रेम रोग जर काढायचा असला हा. तर त्याला लाईट बंद करायला. आई तुम्हाला नाही माहितीये अजून, मी लाईट बंद केल्यावर कळल तुम्हाला. बर बर. घ्या पडून. हा हा. बर का? हा. आता तुमचा आजार कसा नाहीसा करतो पाहून घ्या. बर बर. आता कसं वाटतं? हा छान वाटतो. झोपली आता. आय आय. झाली आज तशी तिला झोप लागली. काय झालं, बाईला थंडी नाही, तापय नाही, रोग नाही, राग नाही. ह्या बाईला काहीच झालं नाही, पण तिचा नवरा आहे ना जवळ नाही,
तिला आठवण आली ना उद्याची, त्याच्यामुळं तिला झोप येईना. म्हणून त्या बाईला असं वाटलं का मला काहीतरी आजारच झाला का काय. आता पाय बर कशी निवांत झोपली. हाच आजार होता तिला आणि दुसरं काय. आता झोपली, आता कस काय उठवावा. जाऊ दे आता, मी ना निघून जातो आणि तिला नंतर फोन करीन, नाही तर ती करीन मला फोन. आत्ता बाई शांत झाली बा. आत्ता डुकली लागली बाईला. जाऊ दे, बाई शांत झाली. आणि गाले डॉक्टरही शांत झाला. वा वा वा. चला आता आपल्या पेशंटकडे जाऊ निघून दवाखान्यात.